गुलाम ए मुस्तफाच्या काय नाना पाटेकर होते, रवीना टंडन होती आणि सगळी स्टारकास्ट आणि तो सिनेमा होता. शिवाजी सर होते, अरुणाजी होते, अरुणा नाईक, अरुणा इराणी होत्या. त्यामुळे मला असं विचारायचं की इतकी सगळी तगडी स्टारकास्ट, तो सिनेमाही खूप असं वाटलेलं आधी, म्हणजे आता जेव्हा आपण वाचतो तेव्हा की बॉक्स ऑफिसवर चालेल की नाही अशा खूप आधी चर्चा होत्या, पण नंतर सिनेमा लोकांना आवडला. टीव्हीवर तर तो अजूनही जास्तीत जास्त पाहिला जातो. त्यामुळे अशा एका सिनेमाचा आपण भाग असणं आणि त्यात काम करायला इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत मिळणं, त्यामुळे नक्कीच तुझ्याजवळ अशा काही आठवणी असतील की त्यातली एखादी आम्हाला सांगायला तुला आवडेल. अनेक आठवणी आहेत. मला असं वाटतं की जेव्हा तो सिनेमा केला तेव्हा नाना सर हिंदीत ॲट द टॉप होते, ॲट द पीक ऑफ हिज करिअर इन हिंदी. म्हणजे हिंदीतला नंबर 1 ॲक्टर होता. मला असं वाटतं की तो देशातला नंबर 1 ॲक्टर एनिवेज आहे. नाना पाटेकर इज द फायनेस्ट ॲक्टर वी हॅव अकॉर्डिंग टू मी इन द कंट्री आजही. पण तेव्हा ते कमर्शियली पण टॉप ऑफ हिज गेम होते हिंदीत. पण ज्या पद्धतीने त्यांनी मला शिकवलं, समजवलं, सांभाळून घेतलं, ज्या पद्धतीने अरुणाजींनी प्रेम केलं माझ्यावर, चित्रपटाच्या बाहेर जाऊन बियॉन्ड द फिल्म शिवाजी सरने ज्या पद्धतीने सांभाळून घेतलं. पार्थो घोष आमचे डिरेक्टर होते, त्यांनी अग्निसाक्षी नावाचा नाना सर आणि त्यांनी एक सुपरहिट सिनेमा दिला होता. आणि अग्निसाक्षी नंतर नाना पाटेकर पार्थो घोष हे कॉम्बिनेशन गुलाम ए मुस्तफा या चित्रपटातनं परत येतो. त्यामुळे सुपर, म्हणजे पुष्पानंतर पुष्पा 2 येतोय तसा हाईप होता त्या पिक्चरचा की हे दोघे आणि अग्निसाक्षी आणि हे दोघे आणि आता गुलाम ए मुस्तफा. सो त्याचा भाग होता ना. बरं, त्याच्यात पण तो हिरोच्या लहानपणीचा वगैरे रोल नव्हता, डेफिनेट रोल होतात. कारण तो एका मराठी म्हणजे हिंदू कुटुंबात राहायला येतो आणि ती हिंदू मुस्लिम एकता आणि त्या सगळ्यावरची ती गोष्ट होती. ब्युटिफुल स्टोरी. खूप किस्से आहेत. म्हणजे मी नाना सरांचा किस्सा आवर्जून सांगतो की एखाद्या नटाच्या मागे उभं राहणं म्हणजे काय. तर एक असा सिक्वेन्स मोठा सेट लावला होता कमालिस्तानला, खूप मोठा सेट लावला होता. आणि त्याच्यात एक असा सीन होता की नाना सर मला बाईक शिकवतात, बुलेट चालवायला शिकवतात. आणि त्या सीनचं कल्मिनेशन असं होतं त्या मॉन्टाजचं की शेवटी तो चालवतो आणि नाना सर मागे बसलेत. आणि असा मोठा असा त्या सेट, असा ब्रिज वगैरे लावला होता, इतका मोठा सेट होता. आणि तशी ती बाईक चालवत चालवत आणतो आणि अंगणात घराच्या पार्क करतो. नाना सर उतरतात, मी उतरतो आणि आम्ही घराच्या आत येतो आणि शॉर्टकट होतो. पण हा शॉट सिंगल शॉट होता आणि मला बाईकच चालवता येत नव्हती. त्याच्यात ज्यांना बाईक कळते त्यांना कळेल की बुलेटचं गिअर आणि ब्रेक उलटा असतो. म्हणजे सगळ्या बाईकला जर इकडे गिअर आहे आणि इकडे ब्रेक आहे तर बुलेटला उलट आहे. तर ॲटलिस्ट तेव्हा होता, आता मला माहिती नाही काय आहे. तर तेव्हा असं बोलणं झालं होतं आणि पार्थोदादा वगैरे असं म्हणले होते की आपण डुप्लिकेट बसवू त्याचा आणि त्याचं शूट करू आणि नाना ओरिजिनल असेल, स्वप्नीलचा डुप्लिकेट बसवू जो गाडी चालवेल आणि जे अंगणात गाडी येते तेव्हा तो कट होईल आणि तेव्हा ॲक्च्युली स्वप्नीलला बसवून अगदी 2 पावलं तो चालवेल वगैरे वगैरे. आणि पार्थोदादा नानाला म्हणले की खरं तर मला हा 1 शॉट पाहिजे होता, कारण ती अख्खी वस्ती आणि ते सगळं मला एस्टॅब्लिश करता येईल ते, आणि त्या अख्ख्या वस्तीतनं तो आला तर मजा येईल शॉटला, पण स्वप्नीलला येत नाही तर आपण ते तसं करू. तर नाना सरांनी मला बोलून गेलं दुपारपर्यंत. ते म्हणले की तुला येत नाही बाईक चालवता. म्हणजे नाही सर. मग शिक ना. म्हणजे सर शिकीन पण त्याला वेळ लागेल. नाही नाही शिक तू, वेळ घेऊ आपण, पण तू शिक, तू चालवली पाहिजेस, तुला आली पाहिजे बाईक. मग त्यांनी एक ट्रेनर दिला मला. तुला इंटरप्ट करते पण नानांचा जो दरारा त्यावेळी कसा होता. म्हणजे नाही नाना सर मला असं वाटतं की नाना सरांचा दरारा नाही आहे. जे नाना सरांना पर्सनली ओळखतात, नाना सरांना इनकॉम्पिटन्सीची चीड आहे. जितकं मी त्यांना ओळखतो, इनकॉम्पिटंट माणसाबद्दल त्यांची चिडचिड होते. म्हणजे इतक्या आम्ही ऑलमोस्ट 100 दिवस एकत्र शूट केलं. मला एकदाही नाना सर माझ्यावर ओरडलेले आठवत नाही. तर रादर नाना सरांनी सांभाळून घेतलं, हे वाक्य असं नाही असं बोल, असं नाही असं कर. आय डोंट थिंक त्यांचा दरारा आहे पण ती आदरयुक्त भीती आहे. आणि मी तर लहान होतो त्यामुळे ते खूप प्रेम करायचं माझ्यावर. खायला की त्याला बोलव, बारक्याला बोलव, बसव इकडे, मग मी हे खाल्लंय, मग तू हे खा, मग तुझ्यासाठी हे आणलंय. आणि ते सेटवरचं वातावरण पण तसंच होतं. नाना सर असतील, अरुणाजी असतील, अरुणाजींबरोबर नंतर खूप काम केलं मी, जे मुस्तफामुळे मला मिळालं, गुलाम ए मुस्तफामुळे. एनिवेज मग मी बाईक शिकलो 2-3 दिवसात. त्यांनी तो शॉट पोस्टपोन केला. मग पार्थोदादा असं म्हणले की ठीक है अभी ये चलाएगा तो नाना का डुप्लिकेट बिठाते हैं, क्योंकि नानाला काही झालं तर काय ना, म्हणजे सेटवर तर स्वप्नील ओरिजिनल रखते, नाना का डुप्लिकेट बिठाते. आणि ते म्हणले नाही, ते म्हणले की मला कॉन्फिडन्स आहे पोरावर. आता जर मी ह्याच्या मागे डुप्लिकेट बसवला तर ह्याला कॉन्फिडन्सच नाही येणार की मी गाडी नीट चालवू शकतो. आता मी बसलं पाहिजे ना त्याच्या मागे, त्याला कॉन्फिडन्स वाढवायला की नाना स्वतः बसलाय मागे, नाही मी बसणार. ते म्हणले की मला विश्वास आहे तुझ्यावर. आणि मी प्रेशरमध्ये, कारण नाना पाटेकर बसलाय मागे आणि 1 शॉट आणि लेफ्ट आहे, राईट आहे, ब्रिज चढायचा आहे, ब्रिज म्हणजे गिअर बिअर चेंज, ते सगळं.
आणि आम्ही तो वन शॉट केला, तो अजूनही आहे फिल्ममध्ये वन शॉट, आणि तो फर्स्ट टेक ओके केला. त्यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, नाना सरांनी मला उचलून घेतला. तेव्हा मेकिंग असं काही नव्हतं. आणि ते म्हणले, मी तुला सांगत होतो ना तू करशील, तू करायला पाहिजे तो. सो असे को ॲक्टर मिळणं, नाना सरांसारखा ॲक्टर मिळणं, त्यांनी तुम्हाला हे सांगणं, तुमच्या मागे उभं राहणं. किंवा अरुणाजी, मी गुलामी मुस्तफा केला, त्याच्यात अरुणाजी आणि मी आई आणि मुलगा होतो. नंतर आमचं तसंच रॅपो बनला. म्हणजे त्या एक सिरियल करत होत्या, देश में निकला होगा चांद, तेव्हा त्या प्रोड्युसर होत्या. तर त्यांनी त्या शूट करत होत्या आणि मी शूट करत होतो. मॅग्नम स्टुडिओ नावाचा एक स्टुडिओ होता अंधेरीत, आता आहे की नाही मला माहिती नाही. तर वरती माझं वेगळं शूटिंग चाललं होतं, खाली त्यांचं एका वेगळ्या शोचं शूटिंग चाललं होतं. आणि तेव्हा ते हा शो प्लॅन करत होता, लंडनला शूट होणारा पहिला हिंदी शो. आणि मी त्यांना भेटायला गेलो, कारण ओळख होती. अरे बेटा कैसा आहे तू, कितने टाइम के बाद वगैरे वगैरे म्हणून. आणि मी त्यांना भेटून परत बाहेर पडलो, तेवढ्यात त्यांचा एक असिस्टंट बोलवत आला की अरुणाजीने बुलाया है. तेव्हा म्हटलं तू क्या कर रहा है. म्हटलं की मी अमुक करतोय, छोटीशी सिरियल आहे, संपणार ती 13 एपिसोडची. तेव्हा 13 भागांच्या मालिका असायच्या. पासपोर्ट आहे तेरे पास. म्हटलं हा मेरे पास पासपोर्ट है. ये नंदिता है, नंदिता मेहरा, आता जी खूप मोठी डायरेक्टर, त्यांची असिस्टंट होती. नंदू बच्चे का पासपोर्ट ले, मुझे ये चाहिए. तर मी म्हटलं कशात, सब बोलती हो रे, असं म्हणून त्यांनी मला सेकंड लीड म्हणून कास्ट केला देश में निकला होगा चांद. सो ती गुलामी मुस्तफाची पुण्याई आहे, ज्याच्यात त्यांनी मला आणि नंतर तो सेकंड लीड बघता बघता मेन लीड झाला, कारण गोष्ट फिरली. आणि लंडनमध्ये शूट झालेला पहिला शो, मी 2-2.5 वर्ष लंडनला शूट केला तो शो. सो ही सगळी गुलामी मुस्तफाची पुण्याई आहे. अरुणाजी आजही माझ्या टचमध्ये आहेत, मी आजही त्यांच्या अत्यंत म्हणजे फॅमिलीचा भाग आहे. ही पुण्याई गुलामी मुस्तफाची आहे असं मला वाटतं.